स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा अधिक महिन्यानिमित्तचा आहे. अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या कोणत्या कोणत्या सेवा कराव्या हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण अधिक महिना हा पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना अशा पद्धतीने ओळखला जातो. अधिक महिन्याची अजून 2-3 व्हिडिओमध्ये माहिती मी तुम्हाला देणारच आहे. मात्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त भगवान श्रीहरी म्हणजे भगवान विष्णूंच्या कोणत्या सेवा कराव्यात, कोणत्या सेवा केल्यावर काय फळ मिळते, त्याची पद्धत, संकल्प, नियम, अटी हे सगळं काही आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे. आणि फोटोपेक्षाही मूर्ती, कारण भगवान आता कृष्ण तेच आहे रूप, पण तो बाळकृष्ण आहे. आणि भगवान विष्णू हे माता लक्ष्मीचे पती असल्यामुळं भगवान विष्णू आणि लक्ष्मी याची एकत्रित मूर्ती जर आपल्या घरामध्ये असेल तर सोने पे सुहागा. तुम्हाला हवी असेल अभिमंत्रित करून मी देत असते. तुम्ही नंबरवर संपर्क साधा. अधिक महिन्यात अगदी एका आठवड्यात जरी तुम्हाला ती मिळाली तरीही तुमच्यासाठी खूप उत्तम आहे. तुम्हाला पाहिजे असेल मागवू शकता. पुढचं बघूया. तर अधिक महिन्यामध्ये सगळ्यात आधी एक लक्षात घ्या की दररोज घरातली स्वच्छता झाली पाहिजे, ज्याला आपण डीप क्लिनिंग म्हणतो. म्हणजे घरात कुठेही घाण. एक खूप पावन महिना मानला जातो अधिक महिना. जसं की मार्गशीर्ष, श्रावण, तसाच अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येतो. त्यामुळे त्या काळात आपल्याला खूप काही गोष्टी छान छान करायच्या आहेत सेवा धर्मामधल्या. घरातली स्वच्छता ठेवा. आत्ता जर तुमच्या घरात काही जुन्या वस्तू, भंगार वस्तू असतील तर त्या काढून टाका. जाळ्या, जळमट, घरातला मांसाहार वगैरे हे सगळं अधिक महिन्याच्या आधी बंद करा. तुमची इच्छा असेल तुम्ही आत्ता ते खाऊ शकता, पण थोड्या अधिक महिना तरी किमान थांबण्याचा प्रयत्न करा. माझा अट्टहास नाहीये, पण माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही कमी करा. अधिक महिन्यामध्ये तर रोज सकाळी आपल्याला सगळ्या घरातली स्वच्छता करायची आहे. रोज घरामध्ये पाण्यामध्ये हळद, मीठ अशा गोष्टी घालून फरशी पुसायची आहे. कधी गुलाबजल घालायचे, कधी हळद असं घालून रोज फरशी पुसायची आहे. त्याच पद्धतीनं रोज आपल्याला कट्टा घासून रोज थोडीशी का विना शेगडीची पूजा करायची आहे. म्हणजे काही फार विधी नाहीये. हळदी कुंकू व्हायचं, फुल, अक्षता, किंचित साखर ठेवायची जी नंतर मुंग्यांना घातली तरी चालेल. अशा पद्धतीने रोजच्या रोज तुम्हाला शेगडीची पूजा करायची. 1 मिनिट काढून उंबरा धुवायचा आहे, दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे. नसेल हळदी लेपनला वेळ हरकत नाही. दोन्ही बाजूला रांगोळी, हळदी कुंकू किंवा नुसतं हळदी कुंकू लावलं तरीही चालेल. शक्य असेल दरवाजामध्ये रांगोळी काढा. जागा नसेल काही हरकत नाही. फक्त दरवाजामध्ये हळदीचं पाणी शिंपडा. अगदी किंचित किंचित हळदीचं पाणी मात्र शिंपडा. त्यानंतर देवपूजा रोज, शक्यतो रोज अधिक महिन्यात आपण भगवान विष्णूंच्या आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर रोज तुम्ही थोडंसं पाणी घ्या. 1 चमचाभरच पंचामृत तयार करा. चमचाभर पंचामृत, पाणी आणि पुन्हा पाणी असा रोज अभिषेक करा. अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. रोज न चुकता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हटलात तरीही चालतं, नाही म्हटलात तरीही चालतं. तर असा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा न चुकता एकही दिवस चुकवू नका. जरी पिरियड आला तरी मनात असं मोजून का होईना ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. म्हणजे विष्णूंची कृपा आपल्यावर राहते. एक तुपाचा दिवा रोज भगवान विष्णूंच्या समोर लावा. म्हणजे देवघरात समोर लावा. तेलाची समई लावा. दिव्यामध्ये ते नंतर सांगेन मी दिव्यामध्ये काय घातल्याने काय मिळतं, तो मी व्हिडिओ नंतर करेन. आता सेवा बघूया. काय काय सेवा करायच्या. तर सगळ्यात महत्त्वाचं जप करायचं आहे. कमी वेळात उत्तम रिझल्ट देणारा काय आहे तो म्हणजे मंत्र. भगवान विष्णूंचा विष्णवे नमः, ओम नमो विष्णवे नमः सुद्धा आहे, पण सगळ्यात चांगला प्रभावी मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा रोजच्या रोज करा. दुसरी गोष्ट म्हणजे विष्णू सहस्त्रनाम प्रयत्न करा. जर अर्धा तास काढू शकत असाल. असं काही नाही की देवासमोरच बसलं पाहिजे. कुठेही केव्हाही बेड सोडून सोफा, खुर्ची कुठेही बसून विष्णू सहस्त्रनाम रोज 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 वाचण्याचा प्रयत्न करा. विष्णू सहस्त्र नामावली किंवा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचण्याचा प्रयत्न करा.
व्यंकटेश स्तोत्र जे संस्कृतमध्ये आहे ते देखील वाचण्याचा प्रयत्न अवश्य करा. रोजच्या रोज एक केशरची डबी आणून ठेवा आणि रोज भगवान विष्णूंना थोडंसं वाटीत किंवा हातावर किंचित दूध घ्यायचं, त्यामध्ये केशर आणि हळद घालायचा, ते चांगलं असं कालवायचं हातावर किंवा छोट्या वाटीत. भगवान विष्णू लक्ष्मीला लावून त्याच बोटानं आपल्या इथं आणि इथं लावायचं आणि नंतर मग पूजा झाल्यावर नाभीला लावलं तरीही उत्तम. याचा सुद्धा हा एक उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा. भगवान विष्णूंना हळद खूप प्रिय आहे. हळद लावलेली आपण स्वतः, हळद आणि केशर खूप त्यांना आवडते. शक्य होईल तितक्या वेळा पिवळ्या गोड पदार्थाचा, म्हणजे किमान शुक्रवारी तरी गोड पदार्थाचा पिवळ्या, अगदी एक केळ जरी रोज दाखवलं, मी तुम्हाला सोप्या पद्धतीनं सांगत आहे. केळ सुद्धा भगवान विष्णूंना एक मोठा प्रसाद मानला जातो, म्हणून रोज केळ, कधी साबुदाण्याची एक अर्धा चमचा साबुदाण्याची खीर, त्यामध्ये केशर, शेवयाची खीर, त्यामध्ये केशर, किंवा मुलांना आपण दूध देतोच तर ग्लासभर दुधामध्ये एवढ्याशा केशर घालायचं, साखर, वेलची घालायची, हे दूध रोजच्या रोज भगवान विष्णूंना हा प्रसाद तुम्ही दाखवून बघा. मग मला रिझल्ट सांगा की भगवान विष्णूंच्या सेवेनं तुम्हाला काय फरक पडतो हे मला तुम्ही सांगा. कुठल्याही माळेवर जप करू शकता, कुठलीच अट नाही. तुळशीची माळ असेल, रुद्राक्षाची असेल, कुठल्याही माळेवर किंवा बोटावर तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. रोजच्या रोज उदबत्ती, दिवा आणि पूजा चुकवू नका. अधिक मासामध्ये ना जेवढं देवधर्माचं करता येईल तेवढं करा. आणि दुसरी गोष्ट, दान धर्म. अधिक मासात दान केलेलं कोट्यावधी रिझल्ट, म्हणजे कोट्यावधी रुपये नाही म्हणत, कोट्यावधी पटीनं रिझल्ट तुम्हाला मिळतात. म्हणून दानाला महत्त्व द्या. अधिक महिन्यात पिवळ्या वस्तू जास्तीत जास्त दान करा. पिवळ्या वस्तूंमध्ये डाळ येतो, म्हणजे हरभऱ्याची डाळ येते, परत गूळ येतो, फुटाणे येतात, केळ येतं आणि तुरीची डाळ पण चालते, पण शक्यतो नको. चण्याच्या डाळीलाच महत्त्व आहे. चण्याची डाळ आणि गूळ, दररोज एक मुठभर डाळ आणि गूळ मंदिरात जरी ठेवून आलात, तुमच्याकडून घेणारं कुणी नसेल तर मंदिरात ठेवून आलात तरी चालेल. दररोज नाही जमलं तर प्रत्येक शुक्रवारी किंवा गुरुवारी शक्यतो, शुक्रवारी नाही, गुरुवारी ठेवून आलात तरीही चालेल. गाईला सुद्धा तुम्ही केळ घालून बघा आणि भिजवलेली चण्याची डाळ आणि गूळ हे पदार्थ तुम्ही प्रत्येक गुरुवारी घाला. तुळशीला पाण्यात हळद घालून ती घाला. ज्यांचं लग्न ठरत नाही त्यांचं लग्न ठरेल. आंघोळीच्या पाण्यात सुद्धा चिमूटभर हळद घाला. आणि अशा पद्धतीनं महिनाभर आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. आपण असाही वेळ काढतो आणि तसाही आपण कशात तरी वेळ घालवतो. तो या महिन्यात माझ्या मते देवधर्मात घालवा. मीही घालवीन आणि तुम्हीही वेळ घालवा. तर आजचा व्हिडिओ इथंच संपतो. पुढं थोडी मी व्यवसायाविषयी माहिती देणार आहे. ज्यांना नाही बघायचं त्यांनी हा व्हिडिओ इथंच थांबवा. महत्त्वाची माहिती, अघोर लक्ष्मी सिद्धी जप जर तुम्हाला पाहिजे असेल, मंत्र माझ्याकडून घ्यायचा असेल, कोणत्याही अडचणीवर मंत्र, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर मेसेज करा. तुम्हाला पेड पैसे भरून काही विविध तुमच्या अडचणींवर मंत्र दिले जातात. कर्ज असेल, मुलांसाठी असेल, नोकरीसाठी असेल, पतीसाठी असेल आणि अघोर लक्ष्मी सिद्धी प्राप्त करण्यासाठी असेल तर तुम्हाला मी मंत्र देत असते. संपूर्ण माहिती एका मेसेजद्वारे तुमच्याकडे येते आणि मग तुम्ही तो तुमच्या घरी असलेल्या माळेवर सुद्धा करू शकता. आणि माझ्याकडून सिद्ध जपमाळ घ्यायची असेल तरीही तुम्ही सांगा, मला नंबर देत आहे. दुसरी गोष्ट, कुंचन 2560 आणि 2860 या किमतीमध्ये आपल्याकडं सर्व साहित्यासहित कुंचन मिळते. अधिक महिन्यात तेही घ्या. भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची मूर्ती सुद्धा अधिक महिन्यात नक्की घ्या. शाळीग्राम ह्याची पण मी सेवा काल सांगितलेली आहे. शाळीग्राम, रुद्राक्ष माळ, स्फटिक माळ, जे काही तुम्हाला हवं आहे देवी देवतांच्या साहित्याबद्दल, धूप, दीप, अत्तर जे काही हवं आहे त्याच्यासाठी तुम्हाला संपर्क क्रमांक दिला आहे. आणि माझं पेड कन्सल्टेशन, म्हणजे माझ्याकडून खाजगीमध्ये वेगळा उपाय घ्यायचा असेल व्हिडिओ सोडून, फोनवर माझ्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तरीही पेड कन्सल्टेशनसाठी मेसेज करा. तुम्हाला रिप्लाय जेव्हा येईल त्याच्यानंतर मी तुम्हाला वेळ देईन आणि वेळ दिल्यावर तुम्ही माझ्याशी रात्री 9:30 ते 11 एवढ्या वेळेतच बोलू शकता. त्याच्या आधी दुपारी किंवा रात्री नाही शक्यतो. अगदीच एखाद्याला काही प्रॉब्लेम असेल तर मी तो घेईन. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भगवान विष्णूंच्या अतिशय सुंदर सुंदर सेवा आपल्याला अधिक महिन्यात करायच्या आहेत. अजूनही माता लक्ष्मी, कुलदेवी, महाराजांच्या या सगळ्या सेवा आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत.
त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त करून पूर्ण बघा. श्री स्वामी समर्थ.